नमस्कार. शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी 5 कोटींचा निधी मंजूर. संमतीपत्र न जोडल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 18,540 शेतकरी पीक विम्यापासून अपात्र. शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी द्या. नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने मदत करावी. तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शेतकरी व कामगार संरक्षण दल या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. कांदा निर्यात बंदी आता मार्च नंतरही कायम राहणार. लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून 31 मार्च नंतरही कांदा निर्यात बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कापसाचे भाव 300 रुपयांपर्यंत नरमले. कापसाच्या भावात मागील आठवड्यात नरमाई दिसून आली. अनेक बाजारात कापसाचा सरासरी भाव क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी कमी झालेला दिसतो. कांदा उत्पादकांसाठी अनुदानाची 90 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात मोदी सरकारला अपयश, शरद पवार यांची टीका.